माझं नाव आहे जॉय आणि मी 10 वर्षापासून डिझाइन फील्डमध्ये काम करतोय. UI/UXमध्ये आता मला 4 वर्ष झालेत आणि माझ्या या एक्सपिरियन्समधूनच मी हे सांगू शकतो, की अनेक वेळेस काय होतं स्टुडंट्स घाबरतात बेसिक प्रश्न विचारायसाठी. जसं की आजचा जो व्हिडिओ आहे आपला Behance या वेबसाईटवरती तुमची प्रोफाईल कशी क्रिएट करायची? नाव तर त्यांना कळतं इन्स्टिट्यूटमधून टीचर त्यांना सांगतात, की Behanceवर प्रोफाईल क्रिएट करा. पण नेमकं क्रिएट कशी करायची? तर आज या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण बघू, की Behanceची प्रोफाईल तुमची क्रिएट कशी करायची? आणि त्यानंतर आणखीन एक डिटेल व्हिडिओ मी बनवणार, की त्यामध्ये आपण Behanceचा जो फर्स्ट प्रोजेक्ट आहे तुमचा, तो तुम्ही कसा अपलोड करायचा? त्याच्यामध्ये तुम्ही प्रोजेक्टचं टायटल व्यवस्थित कसं द्यायचं? त्याचे डिस्क्रिप्शन, इमेजेस कसे निवडायचे? त्यानंतर मॉकअप्स क्रिएट करून त्याला व्हिज्युअली तुम्ही अट्रॅक्टिव्ह कसं करायचं प्रोजेक्टला. तर Behance ही वेबसाईट खूप इम्पोर्टंट आहे मित्रांनो. जर तुम्ही UIमध्ये, डिझायनिंगमध्ये प्रवेश करत आहात, तर तुमचा पोर्टफोलिओ प्रत्येक वेळेस मागितला जातो. इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला इंटरव्ह्यूअर विचारणार, की पोर्टफोलिओ आहे का तुमचा? तर जरी तुम्हाला एक्सपिरियन्स नसला, तरी तुम्ही तुमच्या ट्रेनिंगमध्ये काय शिकला आहात? तुम्ही तुमचं इमॅजिनेशन करून काही प्रोजेक्ट्स बनवले आहेत का? जर ते बनवले असतील, तर मग त्याच्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म लागतो. तर Behanceवर आपण ते करू शकतो. चला तर मग आपण जाऊया Behance पोर्टलवरती. मी स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला दाखवतो. तर आता आपण आलो आलो आहोत Google Chromeमध्ये आणि Googleमध्ये सिम्पली तुम्ही Behance जरी टाइप केलं, तर सर्च रिझल्टमध्ये तुम्हाला फर्स्ट वेबसाईट दिसेल Behance. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं. Behanceच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला असं त्याचं होम पेज दिसेल. वेबसाईटवर आल्यावर राइट साइडला म्हणजे याची प्रोसेस सिंपल आहे मित्रांनो. जसं तुम्ही वेगवेगळे Facebook वगैरे या अकाउंट्स बनवतात. सिमिलरली आपण अकाउंट बनवू शकतो. साइन अप, लॉगिन आणि साइन अप 2 ऑप्शन आहेत राइट साइडला. तर आपण साइन अपवर क्लिक करूया. साइन अपवर क्लिक केल्यानंतर हे साइन अपचं पेज येईल Behanceचं आणि इथे साइन अपचे ऑप्शन आहे बघा, क्रिएट एन अकाउंट. तुमचे ऑलरेडी एक्झिस्टिंग काही अकाउंट असतील, Gmail असेल किंवा Facebook, Apple, Microsoft तुम्ही ते सिलेक्ट करून अकाउंट बनवू शकता किंवा जर तुमचं ऑलरेडी अकाउंट आहे, तर तुम्ही साइन इन करू शकता सिम्पली इथून. तर आपल्याला आता नवीन अकाउंट बनवायचं आहे. त्यामुळे आपण काय करू, Gmail सिलेक्ट करू. साइन अप मग तुम्ही ईमेल आयडी सिलेक्ट केल्यानंतर तुमचं बेसिक डिटेल्स इथे विचारले जातील. जसं की फर्स्ट नेम, लास्ट नेम, त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. ओके. कंट्री, रिजन तुमचं इंडिया ठेवा आणि बाकी मग इथे हे काही जास्त डिटेल तुम्हाला वाचायची गरज नाही. क्रिएट अकाउंटवर क्लिक करा. मग ते ऑटोमॅटिक प्रोसेस होणार आणि तुमचं अकाउंट क्रिएट होईल. तुमचं जे वेलकम टू बिहान्सचं पेज येणार. आता इथे हा जो पॉपअप आलेला आहे, विंडो आलेली आहे, पिकअप वन ऑर मोर टॉपिक्स म्हणजे याच्यातून त्यांना कळतं की तुमचे रिलेटेड टॉपिक कोणते आहे. जसं इथं ऑटोमॅटिक आलं बघा UI/UX, ग्राफिक डिझाइन, इलस्ट्रेशन. तुम्हाला जे टॉपिक आवडतात ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानुसार ते तुम्हाला होम पेजवरती फीड दाखवतील आणि मग तुम्ही सी माय कस्टम फीडवर क्लिक करायचं. आता हे झालं तुमचं अकाउंट क्रिएट Behanceवरती. पण फक्त अकाउंट क्रिएट करून नाही चालत. तुम्हाला त्या अकाउंटला प्रॉपर एडिट करावं लागणार. आता बघा राइट साइडला इथं तुमची इन्फॉर्मेशन आहे, नाव आहे, ईमेल आयडी आहे. मग तुम्ही काय करायचं Behance प्रोफाइलवर क्लिक करायचं. मग ही आली तुमची प्रोफाइल. इथे तुम्ही तुमची प्रोफाइल एडिट करू शकतात. बघा लेफ्ट साइडला एडिट युअर प्रोफाइल. मग इकडे तुमचं नाव, बेसिक डिटेल्स, सिटी वगैरे तुम्ही ॲड करू शकतात. टीम्सचं पण याच्यामध्ये एक असतं, की तुम्ही टीम्स क्रिएट करू शकतात पुढे चालून. त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल.
तुमचं प्रोफाईल पिक्चर तुम्ही इकडून अपलोड करू शकता. अपलोड आणि शक्य असेल तर प्रोफेशनल प्रोफाईल पिक्चरच अपलोड करा. असं नका करू की तुम्ही कोणताही पिक्चर अपलोड केलाय. तर प्रोफेशनल पिक्चर तुमचं असायला पाहिजे. ते अपलोड केल्यानंतर ते तुमच्या प्रोफाईलला दिसेल. ओके. टीम्स त्यानंतर जसं मी सांगितलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते बघू. ऑन द वेब तुमचं Twitter अकाउंट, LinkedIn, Instagram दुसरे अकाउंट्स तुम्ही इथं अटॅच करू शकता. बट शक्यतो जर तुमचे ते अकाउंट्स तुमचे पर्सनल अकाउंट्स असतील तर अटॅच नका करू. कारण हे तुमचं करिअरचं एक प्रोफेशनल प्रोफाईल आहे. त्यामुळे इथं ते अटॅच नका करू अकाउंट्स. तुमचा वर्क एक्सपिरियन्स वगैरे तुम्ही इथे ॲड करू शकता. बेसिकली Behance म्हणजे एक तुमची प्रोफेशनल प्रोफाईल असते, की एखादा जर एच-आर येऊन तुमची ही प्रोफाईल बघतोय, तर एच-आरला कळणार, की तुमची इन्फॉर्मेशन काय आहे, कॉन्टॅक्ट डिटेल्स काय आहे. सगळ्यात मेन म्हणजे तुमचं काम कसं आहे Behance वरती ते काम त्यांना दिसेल. तर जेव्हा तुम्ही तुमचा फर्स्ट प्रोजेक्ट अपलोड करणार Behanceवर, तर इथे तो प्रोजेक्ट येणार वर्कमध्ये तुमच्या. ठीक आहे. तुम्ही इथं बॅनर इमेज ॲड करू शकतात Behanceची जशी तुम्ही Facebookला बॅनर ॲड करतात. आता प्रोजेक्ट क्रिएट करायसाठी आपण स्टार्ट करू शकतो इकडून वर्क सेक्शनमध्ये तुमचे प्रोजेक्ट तुम्ही अपलोड करू शकता तिथे क्लिक करून. तर आतापर्यंत आपण बघितलं, की आपण आपल्या Gmail थ्रू Behanceला कसं साइन अप करू शकतो. साइन अप वरती येऊन आपण बेसिक प्रोफाईल आपली एडिट करू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही Behanceचं पेज क्रिएट करू शकतात. यामध्ये कोणत्याही प्रकारचं हे फ्री आहे Behanceचं अकाउंट आणि मी स्वतः Behance भरपूर वर्षापासून यूज करतोय. तर तुम्हाला मी माझी प्रोफाईल सुद्धा दाखवतो. जसं की आता बघा behance.net joy 9887 तर ही माझी प्रोफाईल आहे. याच्यामध्ये माझं डेझिग्नेशन त्यानंतर Behanceची लिंक आहे. प्रोजेक्ट व्ह्यू किती झाले, सगळ्या डिटेल्स इकडे आहे. त्यानंतर एक टीम सुद्धा मी बनवलेली आहे. त्या टीमचं नाव आहे. अबाउट इन्फॉर्मेशन आहे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपण इकडे टाकू शकतो. तर जे एच-आर आहेत ते येऊन व्हिजिट करणार, ते बघणार तुमची प्रोफाईल, तुमचं काम बघणार आणि मग पॉझिटिव्हली तुम्हाला एच-आरकडून किंवा कंपनीकडून रिस्पॉन्स येऊ शकतो, जर तुम्ही तुमचं काम प्रॉपरली ॲड केलेलं आहे. सगळे इन्फॉर्मेशन त्याच्यात ॲड केलेली आहे. केस स्टडीज ॲड केलेल्या आहेत तर. तर सो मच हा व्हिडिओ बघण्यासाठी आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण की मी आणखीन व्हिडिओ आणणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की Behanceचा तुमचा फर्स्ट प्रोजेक्ट तुम्ही कसा अपलोड करू शकणार. हे क्रिएटिव्ह मॉकअप्स तुम्ही कसे क्रिएट करायचे आणि हे सगळं फ्री आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही ट्राय करू शकता. तुम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट्स तुमचे अपलोड करू शकतात. गरजेचं नाहीये की तुम्हाला एक्सपिरियन्स नाहीये, तर तुम्ही प्रोजेक्ट कसे आणणार? तुम्ही इमॅजिन करून तुमचे प्रोजेक्ट आणि क्रिएटिव्हिटी इकडे अपलोड करू शकतात Behanceवरती. ज जसं की हा माझा प्रोजेक्ट तुम्ही बघताय. हा पण एक कन्सेप्ट आहे. तर असं तुम्ही सुद्धा क्रिएट करू शकतात. सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.